मग मला सांगा आता देवाला आपल्याशी करावं करण्यासाठी काय करावं लागेल? आता देवाला पैसा किती वाचला तरी आपल्याशी आपला होणार नाही. मग देवाला आपल्याशी करण्यासाठी काय करावं लागेल? तर त्याच्यासाठी आपलं अंतःकरण भावनिक बनवलं पाहिजे. आराधना मनापासून जर केली तर देव आपली इच्छा मनोकामना 100% पूर्ण करतो. पण तुम्ही मला सांगा, तुम्ही त्या मारुतीच्या महादेवाच्या कुठल्याही देवाच्या समोर जर 2 अगरबत्त्या नाही लावल्या तर देव तुम्हाला काय म्हणून देणार? काय म्हणून तुमच्यावर कृपा करणार? मग देव कोणावर अवलंबून आहे? देवावर तुम्ही अवलंबून आहोत का देव तुमच्यावर अवलंबून आहे? याचा विचार केला पाहिजे. तुम्ही जेवढी भक्ती करता तेवढा देव देणार आहे. जसं आपली जमीन आहे, आपली जमीन आपल्यावर अवलंबून आहे का जमिनीवर आपण अवलंबून आहे याचा विचार केला पाहिजे. कारण जमिनीवर अवलंबून आहोत हे आपल्याला वाटतं, पण जमीन तर आपल्यावर अवलंबून आहे लक्षात ठेवा. आपल्याला त्या जमिनीमध्ये कोणत्या पद्धतीने कसरत करायची, कोणतं पीक घ्यायचं, कोणत्या पिकाची कशी पेरणी करायची, त्या पिकाची सांभाळ कसा करायचा, त्याच्या योग्य पद्धतीनं वेळ आणि प्रसंगानुसार त्याचं राखण कोण्या माध्यमातून करायचं, हे सगळ्या गोष्टी आपल्यावर अवलंबून आहेत. आणि आपण त्या करत असाल तर त्या पद्धतीनं त्या पिकाची वाढ होते. आणि त्या पिकाचे संरक्षण करत असाल, वेळ आणि प्रसंगानुसार त्याला फवारणीची गरज असेल तर फवारणी दिली, खताची गरज असेल तर खत दिला, खुरपणाची गरज असेल तर खुरपण केलं, आणि कोळप्याची गरज असेल तर कोळप केलं ना, तर ते आणि त्याच्यातून उत्पन्न निघतं, फुकट निघत नाही. उगा मी बाळूमामाची आज माझं शेत आहे, मी एकदा पेरणी केलो, आता मला गरज नाही शेताकडे जायची म्हणजे ना त्या आपल्या शेतामध्ये उत्पन्न निघत नाही. आपण जेवढं पेरलं तेवढं बी घरी येत नाही. याचा विचार करा बरं, आपली जमीन आपल्यावर अवलंबून आहे का जमिनीवर आपण अवलंबून आहोत, याचा विचार करून चाललं पाहिजे. तसं देवावर आपण अवलंबून नाही, आपल्यावर देव अवलंबून आहे. आपण देवाला किती अगरबत्त्या लावतो, देवाची आरती कशी करता, देवाला निवेद किती वेळेस दाखवता, आणि देवाची आराधना आणि देवाची सेवा किती करता, याच्यावर अवलंबून परमेश्वर तुमच्या आमच्यावर कृपा करतो, ज्याला ठेवायचं. म्हणून त्याच्यासाठी अनेक लोक म्हणतात मी देवावर अवलंबून. कशामुळं? देवावर अवलंबून नाही, एक लक्षात ठेवा, देव आपल्यावर अवलंबून आहे. कारण देव आपल्यावर अवलंबून आहे आणि देव आपल्यावर आपली जसं पुण्य वाढेल तसं परमेश्वर आपल्याला देतो, तसं आपल्याला सुख देतो, तशी आपल्याला शांती देते. कारण तसं आपल्याला चांगलं वंगलं प्रत्येक गोष्टीची संगत घडवतो. म्हणून त्याच्यासाठी देवावर आपण अवलंबून नाही, देव आपल्यावर अवलंबून आहे, हा विचार करून आपण चाललं पाहिजे. अनेकाला वाटतं देव प्रत्येकाला समजला पाहिजे, प्रत्येकाला दिसला पाहिजे, प्रत्येकाला बोलला पाहिजे. देव बोलत नसतो, देव कधीही बोलत नसतो, देव अनुभवायला येत असतो. देव बोलतो, बोलत नाही असं नाही, बोलतो, पण त्या ठिकाणी तुमच्या समोर येऊन कधीच बोलणार नाही. कारण तुम्हाला स्वप्न दृष्टांत देईल, तुम्हाला दिशा देईल, मार्ग देईल, आणि मार्गातून त्या ठिकाणी खरोखर स्वप्न दृष्टाच्या माध्यमातून वाईट काय आणि चांगलं काय याचं महत्व तुम्हाला मला जाणून देईल, एक लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी खरोखर बसून घ्या. जात तुम्हाला काय पाहिजे का? बसून घ्या. दर्शन बंद त्यावेळेस म्हणाले खरोखर. म्हणून त्याच्यासाठी आज आपण बाळूमामाकडे आलो. बाळूमामा तुमच्या आमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या आमच्यावर भगवंत आपल्यावर कृपा करणार. तुम्ही बाळूमामाची सेवा 1 तास केलं ना तर मामा तुमच्या घरी 12 तास डोक्यावर चिंबल ठेवून पाणी भरणार आहे. कोणाच्या आधारावर? तुमच्या आधारावर. तुम्ही 12 तास जर बाळूमामाच्या प्रपंचामध्ये आपली सेवा केला, मामाची सेवा 12 तास केली, तर तो देव आपल्या डोक्यावर चिंबल ठेवून 24 घंटे आपल्या घरी पाणी भरतो, असं मामाचं वाक्य आहे. आणि त्या वाक्याप्रमाणे ते स्थितीत आहे. आजपर्यंत ज्यानं केले मनापासून अंतःकरणापासून, मला जगाशी काही घेणं देणं नाही, मला फक्त मामा आणि मामाच्या सेवेशी घेणं देणं आहे,
ह्या विचारानं ज्यानं बाळूमाची सेवा केली कारण त्याला बाळूमामा केलंच. जो भक्त आहे त्या भक्तानं जर हा विचार केला की मला जगाशी काही घेणं देणं नाही, मला फक्त हा बाळूमामाच्या सेवेशी मामाच्या भक्तीशी घेणं देणं आहे, त्याला मामाला 100% दिलेलं आहे. पण जो बाळूमामा व्यतिरिक्त अनेक गोष्टीचा आणि जगाबद्दल त्याने महत्व आपल्या डोक्यामध्ये ठेवतो, त्याच्यावर मामा कधीच कृपा करत नाही. म्हणून त्याच्यासाठी अगोदर आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या विचार दृष्टीमध्ये, आपल्या कार्यामध्ये, संगतीमध्ये आपण फक्त मामाशीच माझा संबंध आहे आणि माझा हा गड देव म्हणजे मी मामा आहे. कारण त्यासाठी त्या मामाची आराधना मी करणार, भक्ती करणार. जगामध्ये काय चाललंय ते मला घेणं देणं नाही त्याच्याशी. तो मामा बघेन. आता मला सांगा, मला जेवढा जीवन दिलंय, माझ्या शरीरामध्ये जेवढा जीव आत्मा आहे तेवढ्या पुरताच मी विचार केला पाहिजे. मी जर जगाचं कुठं घेतो म्हणजे जमन का? आता ते आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला महाराष्ट्राचं गुत्त दिलेलं आहे, ते गुत्त पूर्ण करावं लागेल ना. पण काय प्रत्येकाला गुत्त दिलेलं आहे का? नाही. म्हणून एक ध्यानात ठेवा, जिम्मेदारी जशी आपल्याला दिली त्या जिम्मेदारी प्रमाणे आपण कार्य आणि ते कार्य करत राहिले पाहिजे. जर आपल्याला जिम्मेदारी दुसरी कुठलीच नसेल, आपल्या प्रपंचाची जिम्मेदारी असेल आपल्यावर, तर आपण फक्त भगवंताशीच आपण आपला संपर्क वाढवला पाहिजे, सानिध्य वाढवली पाहिजे आणि भक्ती वाढवली पाहिजे. तरच आपल्या प्रपंचाला सुख देतो, स्वरूप देतो आणि त्याच्यामुळं सुख शांती प्राप्त झाल्यामुळं तुम्हा आम्हाला खरोखर त्या प्रपंचाच्या माध्यमातून सुख प्राप्त होईल. त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त भक्ती दान धर्म आपल्या हातून घडलं तर त्याच्यामुळं मोक्ष पद सुद्धा प्राप्त होत असतो. म्हणून त्यासाठी माणसानं त्या पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे. तर ज्यावेळेस बाळूमामा होते त्यावेळेस मामा सुद्धा जगाला सांगायचे, बाबो धर्म करा, धर्माची बाजू मोर आहे, कर्माची बाजू माग आहे. आज कन्याचा प्रसाद आहे, कन्याच्या प्रसादाचं महत्व काय? कन्या आहे का? कन्या म्हणजे काय हे कळायला पाहिजे. आज कन्या म्हणजे आपल्या घरी भेटतात की जेवारीच्या कन्या, काय भेटत नाहीत का? मग त्याचं महत्व काय हे कळायला पाहिजे. ज्याला श्री सद्गुरु संत बाळूमामा होते ना, त्यावेळेस मामा कन्याचा प्रसाद बनवायचे. त्यावेळेस मामापाशी एक श्रीमंत पाटील बाळूमामाच्या संगतीमध्ये सानिध्यामध्ये येत होते आणि तो पाटील श्रीमंत होता, पण पाटलानं कधी कन्या खाल्लेल्या नव्हत्या. आता मला सांगा, पहिल्या काळात कन्याशिवाय काही भेटत नव्हतं आणि ज्याला चांगला आहे घरून त्याला कन्या खायची वेळ प्रसंग नव्हता. तो चांगला घरून होता पण त्याला कन्या खायची गरज भासत नव्हती. मग एवढा तो चांगला घरून चांगल्या पद्धतीने चांगलं अन्न पाणी चांगलं ग्रहण केलेला माणूस होता, सुखी होता तो. आणि सुखी असल्यामुळं तो बाळूमामाचा भक्त बनला. सुखी असताना बाळूमामाची भक्ती करायला लागले. मग बाळूमामाची भक्ती करत असताना म्हणले, एक वेळ मामाकडे यायचा, नेहमी यायचा, मामाचं दर्शन घ्यायचं, मामाची आराधना करायचा, प्रसाद घ्यायचा. पण प्रसाद कोणता घ्यायचा? मामाकडे आलं त्याला चपाती उडकायचा, भाकरी उडकायचा, भात उडकायचा, त्याच्याशिवाय प्रसाद कोणता घ्यायचा नाही. एवढा तो आणि माणूस हुशार होता. मग योगायोगाने श्री सद्गुरु संत बाळूमामा त्याला म्हणायचे, अरे कन्याचा प्रसाद खाय. मामा कन्या, अहो ते कन्याचा प्रसाद, कन्या म्हणजे मी त्याला प्रसाद मानत नाही, त्या कन्याच्या आहेत ना, अहो ते मामा आसोलाचं खाते, आसोलाचं, आणि ते माणसाचं खाते नाही. तो मामाच्या देखत मामाच्या प्रसादाला नाव बोट ठेवायचं. पण मामा काही बोलायचे का? काही नाही. मामा शांत ऐकून घ्यायचे का? मामाला झटकून झटका देता येत नव्हता नाही, कारण त्याचे कर्म वाढवत होता, त्याचा वेळ आणि प्रसंग आणत होता तो जाग्यावर. जेव्हा प्रसंग येईल तेव्हा त्या कन्याचं महत्व त्याला जाणून देईल असं भगवंताच्या मनात होतं. म्हणून भगवंताला संयम ठेवला, शांतता ठेवली. प्रसंग बघत आणि प्रसंगाचा योग येईपर्यंत मामा शांत होते. योगायोगाला योग आला, मामा कर्नाटक पट्ट्यात जाणार होते आणि बाळूमामा कर्नाटक पट्ट्यात जात असताना मामाना पाटील आला, बाळूमामा आता कर्नाटक पट्ट्यात जाणार आहे. मग आता परत काय मामाची भेट होणार नाही 2-3 महिने.
मग त्याच्यासाठी आपण बाळूमामाचे एकदा दर्शन घेऊन आणि घराकडे जाऊ. मग त्यावेळेस खरोखर तो आणि खरोखर सद्भक्त बाळूमामा करायला मामाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर पाटलाला मामानं सांगितलं, पाटील आता गावाकडे काय करतोय तू? मामा